मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. नमस्कार. मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या लॉ ऑफ मराठी अर्थात कायद्याचं मराठीमध्ये टप्प्याटप्प्याने का असेना परंतु माहिती देण्याचं काम करणार आहे. मित्रांनो, आता नुकतीच सीईटी परीक्षा झाली. LLB थर्ड इयर ज्यांचं आहे त्यांची सीईटीची एक्झाम जी महाराष्ट्र सीईटी बोर्ड घेतं ती पार पडली आणि त्यांचा निकाल सुद्धा लागला. त्याच पद्धतीनं LLB झाल्यानंतर ज्यांची 12वी त्या ठिकाणी झालेली आहे त्यांना BA LLB ची सुद्धा अशी सीईटी परीक्षा द्यावी लागेल. म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी LLB आणि 12वी साठी BA LLB त्यांची सुद्धा सीईटीची तारीख लवकरच जाहीर होईल, कारण अजून त्यांची सीईटी झालेली नाही. मित्रांनो, यावर्षी LLBचा सीईटीचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये पर्सेंटाईल या पद्धतीनं विद्यार्थ्यांना आता मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजे पूर्वी 150 पैकी जे काही मार्क्स विद्यार्थी ऑनलाईन त्या एक्झाम मध्ये घेतील यातूनच त्यांना जेवढे काही मार्क्स पडले त्याच्याहून मेरिट लावलं जायचं आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जेवढी काही महाविद्यालय विधी महाविद्यालय असतील त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या मिळालेल्या गुणानुसार त्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जायचा. 2023-24च्या अभ्यासक्रमापर्यंत हीच पद्धत होती. परंतु यावर्षी LLBच्या सीईटीच्या परीक्षेमध्ये काही प्रश्न चुकीचे आलेले होते. एकाच प्रश्नाला कदाचित 2 सारखी उत्तर आली होती आणि अशाच काहीतरी ओरड असावी म्हणून त्यांनी यावेळेस पूर्ण गुणाचा त्या ठिकाणी पद्धत बदलून टाकली आणि पर्सेंटाईल पद्धत टाकली. आता महाविद्यालयांच्या प्राध्यापकांशी चर्चा केल्यानंतर किंवा इतर लोकांशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की ही पर्सेंटाईल पद्धत बऱ्याच जणांना अजून ज्ञान नाही. अजून महासीईटीचं नोटिफिकेशन निघायचंय, पण आमचे बरेच मित्र मैत्रिणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 1,75,000 मुलांनी या ग्रॅज्युएशन नंतरच्या पदवी नंतरच्या या LLB महासीईटीच्या माध्यमातून परीक्षा दिली गेली होती. सगळ्यांना परीक्षेचा निकाल सुद्धा आला. काल 2 मे 2024 रोजी निकाल जाहीर झाला, परंतु सगळे चक्रावून गेले की पर्सेंटाईल पद्धत काय आहे. मित्रांनो, याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे, म्हणून सर्वांचं परत एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले जेवढे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. पर्सेंटाईल पद्धत ही एक सांख्यिकी पद्धत आहे. म्हणजे जी काही 1 लाख समजा विद्यार्थी आहेत त्याच्यातून 100ची जी काही गट केली जातील त्यानुसार त्या विद्यार्थ्यांची मिळालेल्या गुणाच्या नुसार विभागणी केली जाईल. म्हणजे क्यू दिला जाईल. समजा 1 लाख मुलं आहेत, 100ची त्या ठिकाणी गुणानुसार वर्गवारी करण्यात आली. वर्गवारी केल्यानंतर ज्यांना 25 पर्यंत गुण आहेत त्यांना Q1 दिला जाईल, कारण ते त्या कॅटेगरीमध्ये मोडतात. ज्यांचे 50 पर्यंत त्या ठिकाणी गुण असतील आणि हे सगळे अनुक्रमांक असतील अर्थात ते पूर्ण नसतील आणि जे 50 पर्यंत ज्यांचे गुण असतील ते Q2 मध्ये येतील आणि ज्यांना 75 किंवा त्यापेक्षा जास्त असतील त्यांना Q3 दिला जाईल. म्हणजे या पद्धतीनं 1 लाखाची 100 गटामध्ये विभागणी केल्यानंतर त्या पद्धतीनं हा एक अपूर्णांक आहे, तो पूर्ण नाही. तुम्हाला जी काही टक्केवारी दिलेली आहे ती सर्वसाधारण त्या गटामध्ये विभागली गेलेली गटवारी म्हणा ती त्याच्यामध्ये विभागली गेलेली आहे. या सगळ्याच्या माध्यमातून महाविद्यालयांना आता प्रश्न पडेल, अजून महासीईटीचं तसं नोटिफिकेशन आलं नाही की समजा एखाद्याला 16% अशा पद्धतीनं पर्सेंटाईल मार्क्स मिळालेले आहेत, मग त्याला प्रवेश कसा देणार.
आणि एखाद्याला 90% अशा पद्धतीनं पर्सेंटाईल ते मार्क मिळाले आहेत, तर तो Q3 मध्ये येईल आणि ज्याला 16.47 पडलेले आहेत तो Q1 मध्ये येईल. म्हणजे तो अल्प भूधारक म्हणू आपण त्याला, अल्प गट म्हणू, कारण आपल्याला मराठी भाषा ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी वापरण्याचा मी प्रयत्न करतोय. मग तो जो 25चा गट आहे तो जर अल्प गट आहे, तर मग 50चा कुठला, तर तो मध्यक गट असेल, ज्याच्यामध्ये 50 पर्यंत ज्यांना कुणाला मार्क पडलेले असतील किंवा त्या दरम्यान असतील, तर तो सगळा Q2 मध्ये येईल. आणि मी सांगितल्याप्रमाणे Q3 हा 75 आणि 75च्या वरचा जो तुमच्या 100 पर्यंत जाईल. 100 गट केल्यानंतर 1 लाखाची विभागणी केल्यानंतर जेवढे काही विद्यार्थी बसलेले आहेत कदाचित त्यांना सगळ्यांना याच्यामध्ये टाकलं जाईल आणि त्या पद्धतीने गुणांच्या त्या पर्सेंटेजच्या पद्धतीनुसार कदाचित आता त्याच पद्धतीनं प्रवेश होतील. अजून प्रक्रिया मोठी आहे. आत्ताशिक पर्सेंटाईल पद्धतीनं निकाल लागला. सगळ्यात महत्वाची गोष्ट की पर्सेंटाईल पद्धतीनं निकाल लागल्यानंतर तुम्हाला आता महाविद्यालय त्या ठिकाणी मिळतील. तुम्ही कुठल्या महाविद्यालय, जी काही 3 असतील, 5 असतील, 10 असतील, तुम्हाला जी काही ऐच्छिक महाविद्यालय त्या ठिकाणी जिल्हानिहाय त्याच्यामध्ये तुम्हाला निवडायचे आहेत, ती संधी दिली जाईल. तुमचे परत एकदा सगळे त्या कॅपच्या माध्यमातून परत एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या पर्सेंटाईल पद्धतीच्या त्या पर्सेंटेजनुसार कुठल्या महाविद्यालयामध्ये त्यांचं मेरिट काय आहे, जे महासीईटीच्या नुसार ते त्या ठिकाणी जाहीर केलं जाईल, त्यानुसार तुमचा त्या महाविद्यालयाच्या जे काही विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असतील त्यानुसार तुमचा नंबर लागेल. ही सगळी मोठी प्रक्रिया आहे. मे असेल, जून असेल, तोपर्यंत या सगळ्या गोंधळामध्ये हा सगळा वेळ जाणार आहे. तोपर्यंत महाराष्ट्रातील जेवढी काही महाविद्यालय आहेत आणि त्या विधी महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि प्राचार्य महोदयांना ही सगळी प्रक्रिया आता पहिल्याच वर्षी कदाचित राबवली जाते. वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये पर्सेंटाईल पद्धत राबवली जाते, ती आलेली आहे. परंतु या वर्षीपासून जसं दरवर्षी शासनाची वेगळी धोरणं बदलतात, आता कायदा सुद्धा मराठीत शिकवला जातोय. माननीय प्राध्यापक महोदय महाविद्यालयात मराठीमध्ये शिकवतील किंवा नाही हा संशोधनाचा विषय. हिंदी भाषिकांसाठी त्यांना कदाचित हिंदीमध्ये शिकवावं लागतं, हा सुद्धा मराठीवर अन्याय आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने मग प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक असतील, उच्च माध्यमिक असतील, जेवढ्या काही इंग्रजी माध्यमाच्या सुद्धा शाळा आहेत तिथं सुद्धा आता मराठी ही सगळ्यांना समान केलेली आहे, कंपल्सरी केलेली आहे. शासन सुद्धा, प्रशासन सुद्धा मराठीमध्येच त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण तुम्हाला माहिती देण्याचं काम शासनाचं आहे. त्याच पद्धतीनं आता इथून पुढची मग माननीय जिल्हा न्यायालय असेल, माननीय उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालयात अजून तरी मराठी भाषावर मागणी जर झाली तर तुम्हाला स्वतंत्र ट्रान्सलेटर सुद्धा त्या ठिकाणी मिळेल. तर ही जी काही प्रक्रिया आहे शासन नव्याने त्या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते, तशीच ही पद्धत आहे. फक्त अजून त्याचं क्लॅरिफिकेशन शासनाच्या वतीनं महासीईटीच्या माध्यमातून, सिटी सेलच्या माध्यमातून आपल्या समोर येईलच. आपण परत एकदा या मुद्द्यावर बोलूच. परंतु तुमचा जो गोंधळ आहे, विद्यार्थ्यांचा जो गोंधळ आहे, तो तुम्हाला या माध्यमातून दूर करावा लागेल, एवढंच या माध्यमातून सांगतो. जे जे विद्यार्थी महासीईटीच्या या LLB 3rd इयर मध्ये 3 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये या सीईटीच्या परीक्षेसाठी बसले होते आणि जे उत्तीर्ण झालेत सगळ्यांचं अभिनंदन. आता पुढची प्रक्रिया त्यांची सुरू होईल. त्यासाठी नवीन माहिती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने प्रामाणिक करणार आहे. तुम्ही सोबत असू द्या. धन्यवाद.